जे रॅलीचं आहे स्वागत झालेलं आहे। आपण गणेश कलाक्रीडामध्ये आलेलो आहोत आणि या संपूर्ण जो ग्रुप आहे हा या ठिकाणी आलेला आहे। आपण बघतो सर्व मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि रॅलीची जी आहे सुरुवात झालेली आहे। सर्व कलाकार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि सर्वजण यांचं गणेश कलाक्रीडामध्ये आता स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे आणि ही संपूर्ण जो आता रंगमंचाकडे सगळे प्रस्थान करत आहेत। आणि या ठिकाणी आता प्रशांत दामले, त्याचप्रमाणे मेघराज भोसले आणि सर्व जे कलाकार आहेत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। रंगभूमीवरचे सर्व कलाकार जे आहेत ते कलाकार या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे, होत आहे। शंभराव्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या महोत्सवाची शुभारंभ जो आहे हा गणेश कलाक्रीडा रंगमंचावर होत आहे आणि यासाठी सर्व दिग्गज मंडळी, कलाकार मंडळी या ठिकाणी दुचाकी रॅलीने बालगंधर्ववरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नाट्य संमेलनाचा शुभारंभ करावा। माननीय प्रशांतजी दामले तिसरी घंटातील 100व्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ करतात आणि अर्थातच तिसरी घंटा नाट्य संमेलनाचा हा शतक महोत्सवी सोहळा तिसरी घंटातील माननीय अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या शुभ हस्ते आपल्याला नाट्य परिषदेचा या शुभारंभ सोहळ्याला इथे सुरुवात। टाळ्यांचा कडकडाट। गणपती बाप्पा परिषदेचा जय हो। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जय
दिनाच्या निमित्तानं आधी या सगळ्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करावं, या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि मग प्रमुख नाट्य परंपरेला सुरुवात करावी. असा जो आयोजनामधला सुयोग्य प्रकार आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहे, मनपूर्वक अभिनंदन आहे. अहो, आज आमचं हे नाट्य नावाचं लेकरू, कीर्तनाची परंपरा हजारो वर्षाची, नाटकाच्या परंपरेला 200 वर्ष झाली असं म्हटलं तर ते आपलं लेकरूच की हो. कीर्तनाचं हे लेकरू आज जवळजवळ 200 वर्षाची परंपरा गाठत आलंय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अजून विचार करायचा तर नाट्य संमेलनाचं सुद्धा 100वे वर्ष आता पूर्ण करत आहे. त्यामुळे अशा लेकराचं कौतुक बापाने नाही येऊन करायचं, कोणी करायचं? खरंच सांगतो मंडळी, या आमच्या लेकरानं या बापाकडनं अनेक गोष्टी घेतल्या, पण ह्या सगळ्या गोष्टींचं असं मोहक रूप तयार केलं की आम्हाला सुद्धा हेवा वाटावा आणि वाटावं आमच्या लेकरानं जे तयार केलंय ना तेच गावं का काय कीर्तन सोडून. इतका मोहकपणा त्याच्यामध्ये आणला. आता साधन बघा, आम्ही आता नमन म्हटलं का नाही, रामा हो जय राम, दिवाळीचं वर्णन, कधी दसऱ्याचं वर्णन, अगदी कधी होळीचं सुद्धा वर्णन. पण हे वर्णन करताना साकी नावाचा जो आमचा काव्य प्रकार आहे तो प्रकर्षाने आम्ही गायला होता. आमच्या संगीत नाटकानं आमची साकी पळवली आणि नुसती पळवली नाही, तिला अशी नटवली अशी नटवली अशी नटवली की आता तशीच नटलेली साकी आम्ही आमच्या कीर्तनातच घेऊन टाकतो. अहो, आमची साकी कशी होती? सोने लुटुनी सायंकाळी
सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतुनी आला. असं ते गायल्यामुळे तुम्हाला वाटलं हे कीर्तनातलं आहे, पण मी असं जर गायलं असतं तर अहो सोने लुटुनी सायंकाळी आणि मोरू परतुनी आला. काय कीर्तन काय, तमाशा काय. कीर्तन शब्द उलटा केला की नर्तकी. आपण कीर्तन सगळं एकच आहे हो महाराज. आम्ही साखी म्हटली होती सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतुनी आला. पण आमच्या नाटकाने विचार केला, अरे जर एखाद्या वर्षा ऋतूचं वर्णन करायचं असेल, वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा बरं का. अलीकडच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे सांगणं भाग आलं. अनेक ऋतूंच्या वर्णनातलं वर्षा हे एका ऋतूचं नाव आहे. नाही तर महाराज तुम्हाला खरंच सांगतो, मी एकदा सोहनी रागामधलं गाणं म्हणत होतो. शेजारच्या माणसाने तबलेवाल्यानं प्रश्न विचारला, हे सोहनी का? तबलजी म्हटले हे सोहनी नाही, आपले आहेत. आणि एवढी पंचायत झाली. हा राग आहे त्यांना माहित नाही, हे आडनाव आहे ह्याला माहित नाही, सगळाच गोंधळ. आधी सांगितलेलं बरं, वर्षा ऋतूचं वर्णन, पावसाळ्याचं वर्णन. आणि असं गोड पावसाळ्याचं वर्णन लिहिण्यासाठी लेखकानं जर साखीच लिहिली तर मग ती तशीच का म्हणावी? नाहीतर कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे म्हणता आली असती, मेघा अति गंभीर रवाने करी गर्जना. अरे पण मेघांची गर्जना करायची आहे, हा चालीचा ढाचा कशासाठी? वर्षा ऋतूचं वर्णन करणारा मल्हार बहार इतक्या सुंदर रागांची योजना आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात आहे. अरे मग त्या संगीताला धरून का नाही गायचं? मग साखी कशी गायली? मेघा अति गंभीर रवाने करी गर्जना. मेघा अति गंभीर रवाने करी गर्जना. मेघा अति गंभीर रवाने. असं कसं काय झालं बुवा? मी एक हिमालयाची यात्रा करणारा संन्यासी असताना मला संसाराचं प्रेम कसं काय आलं बुवा? आता लिहिलं साखी सारखं, अरे देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम. आता त्या दोघांचा एक वेगळा अध्यक्ष माननीय मेघराजे राजे भोसले यांच्या संकल्पनेमधून आणि अर्थातच आमचे कार्यवाह दीपकजी वेगे यांच्या संकल्पनेमधून नाट्ययात्रा आपण सगळ्यांनी अनुभवली. त्यामध्ये शिवराज्याभिषेकाच्या सगळ्या टीमलाही आपण आपल्यासोबत घेतलं आणि अनेक कलाकार, जवळजवळ 100 कलाकार, 100वे नाट्य संमेलन आहे म्हणून आम्ही रथावर आणि फ्लोटवर आणण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनीच त्याचा भरभरून आनंद घेतला. मीडियाही इथे आहे, सर्व प्रसिद्धी माध्यमांनी त्याची छानशी अशी दखल घेतली आहे. परत एकदा पुणे नाट्य परिषदेची उपाध्यक्ष या नात्याने सर्वांचेच आणि आपण सन्मान करतो आहोत. माननीय आपळेबुवा यांचा सन्मानित करतात माननीय प्रशांतदादा दामले. त्यासोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय मेघराजे राजे भोसले आणि प्रसिद्ध अभिनेते माधवजी अभ्यंकर. टाळ्यांचा कडकडाट.
आणि यानंतर मी आमंत्रित करते आहे रसिक हो, प्रत्येक कार्यक्रम साकार होण्यासाठी त्यासाठी पाठीवर हात असणारे महत्व असतात. कारण साथी हात बडाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना असं म्हणतात. आणि हा भव्य दिव्य सोहळा दरबार बँडचे सर्व आणि आमच्या सगळ्यांचं लाडकं ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय इक्बाल अंकल दरबार यांना मी मंचावर आमंत्रित करते. माननीय इक्बालजी दरबार यांना विनंती, कृपया त्यांनी मंचावर यायचे. सोहळा वाजत गाजत आला आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना टाळ्यांनी कडकडाटामध्ये स्वागत करायला हवं ते म्हणजे माननीय इक्बालजी दरबार यांचं. कारण पुण्यनगरी नाही तर महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वावर असणारे प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक आणि अर्थातच प्रसिद्ध गायक रफीचा आवाज म्हणून माननीय इक्बाल अंकल यांना ओळखलं जातं. आणि इक्बाल अंकल यांनी माझ्या आणि अर्थात आमचे माननीय अध्यक्ष मेघराजी राजे भोसले यांच्या विनंतीला मान देत कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता माननीय इक्बालजी अंकल इथे आले, त्यांचा संपूर्ण बँड आपल्या सगळ्यांना वाजत गाजत घेऊन आला, तेव्हा त्यांना इथे आणण्यासाठी मला वाटतं तेवढाच कडकडाट बँड इतका व्हायला हवा. आणि सन्मान होतो आहे इक्बाल जी दरबार बँडचे सर्व त्यांना सन्मानित करतात माननीय प्रशांत दादा दामले, त्यासोबतच मंचावर आहेत माननीय गिरीशजी ओक, त्यासोबतच माननीय माधवजी आंबेडकर आणि अर्थातच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष माननीय मेघराजी राजे भोसले. मनपूर्वक धन्यवाद इक्बाल अंकल. व्यक्तिशः आणि नाट्य परिषदेच्या वतीने सुद्धा आम्ही आपले ऋणी आहोत. धन्यवाद. एकाच माध्यमाने सगळ्यांच्या समोर मांडले असे लोकधारेचे सर्व कलाकार मिळून आपल्या सगळ्यांच्या समोर साकार करणार आहेत तो शिवराज्याभिषेक सोहळा. आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत म्हणून पूजन करणारे आपण सगळेच या शिवराज्य अभिषेक सोहळ्याचा आनंद घेत असताना आपण
सूर्याची काकडे आहे ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरे पावले म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन.
छत्रपती झाले